सातपूर विभागीय कार्यालयात आज झालेल्या प्रभाग सभेत ज्येष्ठ नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजी कारभारावर बोलताना आपल्या भावना अनावर झाल्या. नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाच्या उदासीनतेचा उल्लेख करताना त्यांचा आवाज दाटून आला आणि सभागृहातील वातावरण क्षणभर गंभीर झाले. सर्व नगरसेवक नागरिकांच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत. रस्ते, पाणी, खड्डे यासारखे गंभीर प्रश्न आम्ही सातत्याने मांडतो, पण अधिकारी जर आमच्या तळमळीपैकी 5% जरी संवेदनशीलतेने काम करत असतील तर अनेकांचे जीव वाचू शकतात, असेही ते म्हणाले. अलीकडील जीवघेण्या अपघाताचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की या घटनेमुळे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांच्या डोळ्यात अश्रू अनावर आले. महासभेत याच खड्ड्यांबाबत वारंवार इशारे दिले होते, तरीही प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला, एका कुटुंबाचा आधार हिरावला. अशी वेळ पुन्हा कोणत्याही कुटुंबावर येऊ नये असे भावनिक आवाहन त्यांनी केले. त्यांनी संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच दुर्घटनेनंतर त्या कुटुंबाची साधी विचारपूस करण्यासाठी एकही अधिकारी गेला नाही. ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचेही फोन अधिकारी उचलत नाहीत. मग जनतेसमोर उत्तर कोण देणार, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी जाहीर कौतुकही केले. आरोग्य विभागाचे DSI प्रमोद मारू यांनी प्रभागातील अस्वच्छ सार्वजनिक शौचालयाची तक्रार मिळताच स्वतः घटनास्थळी जाऊन स्वच्छतेचे काम सुरू केल्याचे उदाहरण देत अशा अधिकाऱ्यांमुळेच प्रशासनावर विश्वास टिकून आहे. आम्ही चुकीवर टीका करतो, पण चांगल्या कामाचे तितक्याच ताकदीने कौतुकही करतो, असे अण्णा इंगोले यांनी सांगितले. निवृत्ती अण्णा इंगोले यांच्या या भावनिक भाषणाने प्रभाग सभेतील वातावरण गंभीर झाले आणि प्रशासनाने अधिक संवेदनशील होण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर. म्हणजे माणूस गेला याची तुम्हाला शून्य किंमत आहे. माणूस कोणाच्या चुकीने गेला याची शून्य किंमत आहे. जर तुम्ही काम करताय, तुमच्या हाताखाली अधिकारी आहे, तुमचा त्यांच्यावर वचक नाही. कोल्हे साहेब म्हणताय 2 वाजता खड्डे बुजवत होते, रात्री 2 वाजता. कोल्हे साहेब, तुमची जी गाडी काल पडली आहे मटेरियलची, ती गाडी तसं मी तुम्हाला फोटो दाखवला. जर तुमचं मटेरियल तसं पडलंय तर तुम्ही सभासदांना दिशाभूल करू नका. तुमच्या अनेक तक्रार येत आहे, तुम्ही लोकांचे फोन उचलत नाही. आपण लोकांसाठी काम करतोय. मला वाटतं तुम्ही फोन उचलले पाहिजे. साधं लोकप्रतिनिधीचे फोन उचलले पाहिजे, नागरिकांचे उचलले पाहिजे. पत्रकार बंधूंचे सुद्धा तुम्ही फोन उचलत नाही. पत्रकार सुद्धा तुमची माझ्यासाठी काम करत नाही. ते लोकांची बाजू जे आरसायचं दाखवायचं तुम्हाला आम्हाला काम करताय. ते तुम्हाला कोल्हे साहेब चहा घेतला का, जेवण केलं का, याच्यासाठी तुम्हाला फोन नाही करणार. काहीतरी समाजच्या नागरिकांनी त्यांच्यापर्यंत मांडले असेल म्हणून ते तुम्हाला फोन करताय. तुमचं काय चाललं, तुम्ही बरे आहे का, आजारी आहे का, चांगले आहे का, असं विचारायला कोणा वेळ नाहीये. ज्याला त्याला त्यांना पण प्रपंच आहे. तुम्ही जबाबदार अधिकारी, तुम्ही लोकांनी फोन नाही उचलले ते रोष आमच्यावर काढता. लोकप्रतिनिधी चुकीचे असं त्यांचा गैरसमज होतो. तो रोष निघू नये म्हणून तुम्ही सर्वांनी जबाबदारी वागली पाहिजे. ज्या माणसाने चांगलं काम केलं, मारू साहेब अण्णा हे मारू साहेबांना मी एक समस्या सांगितली होती. साहेब, आमच्याकडे सार्वजनिक शौचालय 4 वर्ष झालं त्याला स्वच्छ केलं मी. हा माणूस स्वतः उभा राहून काम करून घेतलं यांनी. मी स्वतः उभं होतो. या माणसाने त्या बाथरूम मध्ये जाऊन साफ करून घेतलं. ज्यांनी काम चांगलं केलं आम्ही त्याची बाजू घेऊ ना, परंतु ज्यांनी केलंच नाही तो पण माणूस आहे. त्याला पण वाटतं आपण गाडीत जाऊ नये, पण गेला तो माणूस त्याच्या कर्मचाऱ्यांबरोबर 4 तास उभा राहिला. आम्ही बघत होतो हा माणूस नेमकं काय करतोय. घासून काढला, आठवड्यातून एकदा जेटची गाडी बोलवतो हा माणूस. आम्ही सार्वजनिक शौचालयातून आम्ही नाही जात. याची परिस्थिती नागरिक कोणता आहे तर ज्याच्या घरात सुविधा नाही तो माणूस जातो. त्याला पण वाटलं पाहिजे आपण महापालिकेत राहतो, नाशिक सारख्या महानगराचे आपण नागरिक आहे. या माणसाने तिथं त्यांना वाटावं. मी बांधकामवाल्यांना फोन केला, भांडे तुटले ते भांडे बसवा, दरवाजे तुटले दरवाजे बसवा. अनेक महिला भगिनी जातात. कुठंतरी आपल्याला वाटलं पाहिजे हे मेंटेनन्सचं काम आपण मेंटेनन्स डिपार्टमेंटने केलं पाहिजे.
नाले सफाईचा विषय काढला सभासदांनी. मी आमचे मोठे साहेब रात्री एकला फोन केला तरी ते विचार उचलतात. त्यांना सांगितलं पण त्यांचं एक वयाच्या मानाने या अधिकाऱ्यांनी ऐकलं पाहिजे. त्या पोराची तळमळ आहे ती यांनी ऐकली पाहिजे. का हा माणूस तळमळीने काम करतो याचं ऐकलं पाहिजे. त्याला मशीन देत नाही म्हणून 1 महिन्यापासून नाले सफाई होत नाही. अशा व्यथा आहे. या जर व्यथा मांडायला गेल्या अण्णा तुम्ही बोलले तसा प्रकार आहे का आपला दिवस गेला तरी यांच्या गालाने संपणार नाही. परंतु कळकळीने आम्ही काही तुमचे भावबंद नाही, तुम्ही आमचे भावबंद नाही, परंतु आम्ही नागरिकांसाठी काम करतो. पाण्याची समस्या गंभीर आहे. राऊत साहेबांना आम्ही वेळोवेळी फोन करतो. सन्माननीय खरं तर सर्व सदस्यांनी एकच कॉमन समस्या पाणी आणि खड्डे ड्रेनेज या मला वाटतं आपल्या पूर्ण सातपूर शहराच्या समस्या आहेत. 5 प्रभागात ज्या तळमळीने मला वाटतं लोकप्रतिनिधी काम करतात त्याच्या 5% जरी अधिकारी संवेदनशील असले तर मला वाटतं आपले मार्गदर्शक सन्मान्य दिनकर अण्णांसारख्या ज्येष्ठ माणसाच्या डोळ्यात आपल्या चुकीने पाणी आलं. त्या दिवशी मी चुकीने म्हणेन, कारण जर खड्डा नसता तर तो माणूस मृत्युमुखी पडला नसता आणि अण्णांच्या डोळ्यात पाणी आलं नसतं. ही संवेदनशीलता मला वाटतं अधिकाऱ्यांमध्ये पण असली पाहिजे. कारण एखाद्या लोकप्रतिनिधीच्या डोळ्यात जेवढी तळमळ आणि जेवढ्या तळमळीने पाणी काय येतं याचं कुठंतरी अधिकाऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे. ज्या खड्ड्यांमुळे माणसं मारतायत प्रभागात, सातपूर प्रभागात म्हणण्यापेक्षा नाशिक महापालिकेतली पहिली घटना प्रभाकर निकम या माणसाचा मृत्यू सातपूर आंबड लिंक रोडला झाला. मी सर्वांना सांगितलं होतं, अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, महासभेत बोललो होतो समाधान भाऊ आपण, सभापती पण बोलले होते, मला वाटतं त्या सभेत अण्णा पण बोलले होते तर घटना घडायचे चान्सेस आहेत, तुम्ही काळजी घ्या. कारण सातपूर आणि आंबड एमआयडीसीला एकमेव जोडणारा रस्ता आहे. परंतु दुर्दैव इतकं वाईट वाटतंय कारण अधिकाऱ्यांना असं वाटतं की हे लोक आमच्या विरोधात बोलतात. तुम्ही आमचे काही भाऊबंद नाही किंवा दुश्मन नाही, आम्ही तुमच्या विरोधात बोलावं. परंतु आमची जी तळमळ आहे कुठंतरी एखाद्याचं कुटुंब तुमच्या आमच्या चुकीने उघड्यावर पडू नये. आणि त्या प्रभाकर निकमचं कुटुंब मी म्हणतो हे पाप ज्या माणसाचं असेल तो 100% ते पाप भोगणार आहे. कारण ते कुटुंब आजही रस्त्यावर आलेलं आहे. ज्या ठेकेदाराला त्या देशमुखला तुम्ही पाठीशी घालता हे पाप तुम्ही करू नका. याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही वारंवार मागणी करतोय. त्या माणसाचं कुटुंब आज त्याच्या मुलीचं लग्न आहे, तो स्थळ बघून येत होता, त्या माणसाचा मृत्यू झाला, आज ते कुटुंब उघड्यावर आहे. याला जबाबदार तुम्ही अधिकारी आहे. कारण 1 महिना आधी आम्ही तुम्हाला सूचना दिली होती की हा ठेकेदार मनमानीपणा करतोय. वारंवार सांगून सुद्धा तुम्हाला असं वाटतं की हे लोक बोलतात विसरून जातात. परंतु लक्षात ठेवा, जर चुकून एखादी घटना घडली मी तुमच्या घरापुढे येऊन बसेल, याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहा. कारण तुमच्या चुकीने जर एखाद्या माणसाचं जर कुटुंब जर उघड्यावर गेलं तर मी म्हणतो त्या माणसाबरोबर मी स्वतः गुन्हा तुम्ही महापालिका म्हणून कराल न कराल माहित नाही, पण ज्या कुटुंबाचा जाईल त्याचा गुन्हा मी स्वतः दाखल करेन. याची जबाबदारी तुम्ही घ्या. कारण आज तुम्ही एकही माणूस मला एक अधिकारी सांगा त्या कुटुंबापर्यंत कोण जाऊन आले. याला एखादा बांधकामचा माणूस ड्रेनेजचा माणूस गेला का घटना घडली सभापती महोदय, ही घटना का घडली याची शहानिशा या लोकांनी करायला पाहिजे होती. माणसं मारताय, अरे आपण माणसं मारायसाठी नाही जगवायसाठी काम करतोय. जर लोक मारताय, तुम्ही जर लोकांच्या मृत्यूला जर तुम्ही किरकोळ समजत असले तर मला वाटतं याच्यासारखं दुर्दैव शून्य आहे. आजही त्या रस्त्यावर दोन्ही एमआयडीसीला जोडणारा रस्ता आम्ही पोटतिडकीने 100 वेळेस सांगत असतो काही एकमेव रस्ता आहे. आणि आर्थिक नाडी तुमची आमची ज्या महापालिका तुम्हाला पगार देते ती तुमच्या एमआयडीसीच्या काळातून महापालिका चालते. 100% जर महापालिकेचे पगार मला सांगा, जर एमआयडीसी नसती तर तुम्ही आम्ही ही नगर परिषद असती, महापालिका झाली, याला कारण एमआयडीसी. आणि या एमआयडीसीतून येणाऱ्या करातून आपण पगार घेतो, त्याची तरी थोडीशी जाणीव आपण नागरिकांच्या करातून पगार घेतो, त्यांच्यासाठी आपण काम करतोय ही जाणीव ठेवली पाहिजे. जर एखादा ज्येष्ठ सदस्य तिथं माणूस जातोय, त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि तुम्ही बघत बसताय
काय करताय तुम्ही? जर तुम्हाला जर एवढी संवेदनशीलता नसेल तर तुम्ही माणूस म्हणून शून्य आहे. कारण आपण जर मला वाटतं माणसांसाठी काम करत नसू, ज्याला जर काम करायचं नसेल त्यांनी काम राजीनामा दिला पाहिजे. अनेक तरुण काम करायला तयार आहे. लोकांना रोजीरोटी भेटत नाही. तुम्हाला परमेश्वराच्या कृपेने चांगले अधिकारी म्हणून नोकरी भेटली आहे तर त्या नोकरीचा सदुपयोग करा. आपण पगार ज्यांच्या घरातून पगार घेतो त्या पगाराची जर जाणीव तुम्हाला आम्हाला नसेल तर आपण काम कोणासाठी? लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.